राजेंद्र राऊत यांचं शिष्टमंडळ धाराशिवला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे। या संदर्भात राजेंद्र राऊत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे। धाराशिवला आमचा 200 गाड्यांचा ताफा जाईल। आपले सगळेच मराठा बांधव त्या ठिकाणी जाणार आहेत। ज्येष्ठ मंडळी व इतर पदाधिकारी त्यांना भेटून निवेदन देतील, असे देखील आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितलं आहे। नाही, निश्चितपणानं जवळपास एक 200 गाड्याचं ताफा त्या ठिकाणी सगळेच मराठा समाज बांधव जातील। आपले जी मराठा समाजामध्ये काम करणारे ज्येष्ठ आहेत मंडळी, ते त्यांना भेटून जे पदाधिकारी वगैरे ते त्या ठिकाणी निवेदन देतील आणि त्यांनी पण सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीनं मी विनंती। आज पालकमंत्री आपल्या भेटीला येणार आहेत, तर त्यांनी भेट दिल्यानंतर आपलं आंदोलन या ठिकाणी स्थगित होणार आहे का? त्यांनी शब्द दिल्याशिवाय आपण स्थगित करणार नाही। मुळात शासनाचं जे काही शासनाला मी कळवलं, आता माझी भूमिका मी अध्यक्षांकडे मांडली, सगळ्या पक्षांकडे मांडली, सगळ्या आमदाराला आज पत्र रवाना होते। आता ईमेलवर सुरुवात तिथं बसलो की आता त्याच धर्तीवरती त्यांनी दखल घेऊन यायला लागले। ते माझ्या मागण्या मी मांडलेले, आता त्यांना नेमकं काय म्हणायचं मला ऐकू दे। म्हणजे ते मला फक्त भेटायला येतो म्हणले, मी सांगितलेलं आहे सगळे मराठा समाज बांधवांच्या अडचणी, आरक्षणाचा मुद्दा, शिक्षणाचा मुद्दा, हे सगळ्यात आता ह्याच्यावरती हे काही बैठका लावणार आहेत का, किंवा भविष्यात काय निर्णय होईल म्हणणार आहेत का सगळ्या पक्षाची बैठक घेणार आहेत, काय करणार आहेत, ह्याच्यावरती सगळा सकारात्मक निर्णय चर्चा करूनच होईल ना। आता मला तर काय आणखीन त्यांनी नेमकं काय आहे काय नाही त्याची माहिती नाही। तिथं आल्यानंतर आपल्याला त्यांची भूमिका स्पष्ट होईल। माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता भेटायला सगळेजण चालल्यात, मुख्यमंत्री साहेब पण त्या ठिकाणी काय बोलायचं बोलतील आणि आणखीन पण मी फोनवरती सगळ्यांना संपर्कात राहील सगळ्यांच्या।